धाराशिवच्या उमरगा शहरातून महिलांच्या आरोग्याशी संबंधित एक सकारात्मक आणि दिलासादायक बातमी. माजी मंत्री खालिक मिया काझी यांच्या सुनबाई डॉक्टर सदफ काझी यांच्या काझी क्लिनिकची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे महिलांमध्ये वाढणाऱ्या डिप्रेशन, हार्मोन्स इम्बॅलन्स आणि स्त्रीरोगाच्या विविध समस्यांवर त्या अचूक उपचार करत असून महिलांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. काझी क्लिनिकला नुकतीच वर्षपूर्ती झाली असून त्यानिमित्तानं आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी डॉक्टर सदफ काझी यांच्याशी संवाद साधलाय. शहरातील काझी मंजिल या कॉम्प्लेक्समध्ये सुरू करण्यात आलेल्या काझी क्लिनिकने अल्पावधीतच महिलांचा विश्वास संपादन केलाय. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांच्या दैनंदिन जीवनात होणारे बदल, मानसिक ताणतणाव, डिप्रेशन, हार्मोन्स इम्बॅलन्स यासारख्या समस्यांवर डॉक्टर सदफ काझी प्रभावी उपचार करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री कैलासवासी खालिक मिया काझी यांचे सुपुत्र अब्दुल अजीज खालिक मिया काझी यांनी आपल्या सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर त्यांच्या पत्नी डॉक्टर सदफ काझी यांनी वैद्यकीय सेवेतून महिलांसाठी आधारस्तंभ उभा केलाय. काझी क्लिनिकच्या वर्षपूर्तीनिमित्त महिलांच्या आरोग्यविषयक अडचणी आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी घेतलेली ही खास मुलाखत. मी डॉक्टर सदफ काझी. माझं BHMS CCS CGO CCNP झालेलं आहे आणि मी बालरोग चिकित्सक आणि स्त्रीरोग चिकित्सक म्हणून इथे रुजू झालेले आहे. उमरगामध्ये नेमकं म्हणजे किती वर्षापूर्वी? मला आज पुन्हा 1 वर्ष झालेलं आहे. आज ऍक्च्युली माझ्या क्लिनिकचा फर्स्ट वर्धापन दिवस आहे. मागच्या वर्षी सेम डेटला मी याचं ओपनिंग केलेलं होतं. सर्वप्रथम तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल इंटरव्ह्यूज मराठीतर्फे शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर उमरगामध्ये मॅडम महिला संदर्भाला अनुसरून महिलांच्या आजारावर काय तुम्हाला अनुभव आला आणि काय महिलांनी दक्षता घेणं गरजेचं असं वाटतं खानपानमध्ये राहणं? ऍक्च्युली मॅक्झिमम महिला माझ्याकडे जे आल्या फर्स्ट ऑफ ऑल त्या मोस्ट ऑफ द केसेस तर इन्फर्टिलिटीच्याच होत्या. त्याला मेन अनुसरण काय होतं तर ओबेसिटी. मॅक्झिमम ओबेसिटी 50% जो वाढ होता माझ्याकडे फिमेल्सचा ओबेसिटीमुळे, ज्याच्यामुळे त्यांना पुढे PCOD झालेला आणि मग त्याच्यामुळे ते इन्फर्टिलिटी सिलेक्ट आहेत. प्रेग्नन्सी राहत नाही किंवा पुढे कंटिन्यू राहत नाहीये किंवा आपला मेन्सेसचे प्रॉब्लेम रेग्युलर रेग्युलर आहे, वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये किंवा मेनोरेजी होतं सारखं कळत नाहीये, मला 6 महिन्याला एकदाच पाळी येते, अशा काही हार्मोनल मोस्ट ऑफ हार्मोनल इश्यूज होते त्यांचे. सहसा मॅडम आता अगदी शाळकरी मुलापासूनच मुलीपासूनच काही हार्मोनल इनबॅलन्स फॅक्टर दुर्लक्षण असतो. तर मग काय आहार आणि विहार आचरणामध्ये काय बदल काय केलं पाहिजे ते? हो, तर आता कसं झालेलं आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे मुलांमध्ये. समजा आधी जे मैदानी खेळ वगैरे खेळत होते मुलींमध्ये, मुलांमध्ये, दोघांमध्ये पण आजकाल मैदानी खेळ टोटली बंद झालेले आहेत. मैदानी खेळाच्या नावावर मुलं मोबाईल्सवर सगळं क्रिकेट सगळं मोबाईलवरच खेळून येतात. फिजिकल ऍक्टिव्हिटी एक तर कमी झालेली आहे. दुसऱ्या खानपानामध्ये मुलांना जास्तीत जास्त फास्ट फूड खाण्याचं जास्त हे येत आहे सध्याच्या कंडिशन, की जे की व्हायला नाही पाहिजे. ग्रीन व्हेजिटेबल खायला पाहिजे, डेली वॉकिंग, डेली ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइजेस, प्लेइंग गेम्स, माइंड फ्रेश करण्यासाठी बाहेर फिरणे करणे, या सगळ्या गोष्टी आहेत जे जास्त बोलणं, कम्युनिकेशन जे आहे पॅरेंट्सचं मुलांचं, आपसात कम्युनिकेशन या गोष्टी जे कमी झालेत याच्यावर वर्क करण्याची गरज आहे जास्त नाही. एकूणच वेगळा आहार आणि मैदानी खेळ करायला तुम्ही सांगा. महिलांमध्ये पहिल्यांदा तर काय आहे की कोणताही सिम्पलचा प्रॉब्लेम आहे. सिम्पल आता एक आपलं स्त्रीरोग तज्ञ म्हणून एक त्या संदर्भाने सांगते. सपोज पाळी प्रॉपर येत नाही, पण काय असतं महिलांना कंटिन्यू कामाचं जात असतं, त्यांच्याकडे लक्ष नसतं. ठीक आहे ना, नाही आली ना, ठीक आहे ना, बरं झालं 1 महिन्याचं वाच, कोणती टेन्शन कशाला. हे जे नेग्लिजन्स आहे हे नाही व्हायला पाहिजे. सगळ्यात पहिली वाईट त्या गोष्टीचं सिरियसनेस अवेअरनेस त्यांना राहिलं पाहिजे. ते किती क्रिटिकल असू शकतं, कारण ते नाही येणं ते पण त्याचे साईड इफेक्ट भरपूर आहेत. त्याच्यामुळे संधिवात होतं, सायकोलॉजिकल फॅक्टर्स होतात, दुसरे हार्मोनल इश्यू दुसरे होऊ शकतात, कॅन्सरस कंडिशन होऊ शकतात. हे माहीत असायला पाहिजे, त्या अवेअरनेस त्यांच्यामध्ये आणायला पाहिजे. सहसा मॅडम असं पाहण्यात येतं
ती मुली असो किंवा महिला असो, अशा काही गोष्टी परिवाराचेही जास्त म्हणजे बोलत नाहीत, मित्राशी बोलत नाहीत. एक गोष्ट मला समोर आणायची आहे. हं. मी जेव्हापासून क्लिनिक उघडलं ही एक गोष्ट फार चांगली झालेली आहे. हं. बरेच पेशंट माझ्याकडे येतात आणि ते मला काय सांगतात, मॅडम बरं झालं तुम्ही हे स्टार्ट केलं. हं. आम्हाला असा प्रॉब्लेम होता आणि हे माझे मिस्टर नाही मी सांगू शकले नाही. हं. मला बाहेर डॉक्टरांना सांगता आलं नाही. हं. पण तुमच्यासोबत बोलून मला एवढं छान वाटतंय आणि मी सगळं तुम्हाला शेअर करू शकते. मला फार आनंद झालेला आहे. जे महिला डॉक्टर असलेल्या महिला तज्ञ त्या तुमच्याशी जास्त सांगू शकतात. कम्युनिकेशन एकदम परफेक्टली कम्युनिकेट करतायत त्या आणि मायनर्स ते मायनर प्रॉब्लेम मला सांगायला तयार आहेत. मला या गोष्टीचा फार अनुभव आहे आणि फार आनंद झालेला आहे. महिलांच्या आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहत आधुनिक उपचारांची जोड देणाऱ्या डॉक्टर सदफ काझी यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. उमरगा शहरासाठीच नव्हे तर संपूर्ण परिसरातील महिलांसाठी काझी क्लिनिक आज विश्वासाचं केंद्र ठरताना दिसून येत आहे. मैडम अच्छा इलाज करते हैं और दवा गोली अच्छी ब्रांड की भी देते हैं. एक बार पेशेंट आए तो ऐसा डबल आने की जरूरत नहीं पड़ती. मैं भी आई हूँ. अच्छा. मेरे को थायराइड की प्रॉब्लम है हाँ, तो वो दिखाने के लिए आई थी. हाँ, हाँ. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा धाराशिव.